आज आपण मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल लसूणी पालक बनवलेला आहे, तोही पालकला ब्लांच न करता। चला तर मग बघूयात कसं करायचं। यासाठी मी मस्त हिरवेगार असे पालकची पानं घेतलेली आहेत आणि याला स्वच्छ धुवून पाणी यातलं काढून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेल्या आहेत। आता ह्या हिरव्या मिरच्यांना मी व्यवस्थित परतून घेणार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त घेऊ शकता। बऱ्याच वेळा मी बघितलंय जेव्हा पालकची रेसिपी बनते तेव्हा पालक ब्लांच केला जातो, पण मला असं वाटतंय पालक ब्लांच केल्याने पालकातलं जीवनसत्व कमी होत असावं, कारण एकदा गरम पाण्यातून एकदा गार पाण्यातून ते काढलं जातं आणि त्याच्यातलं जीवनसत्व कमी होत जातं। म्हणूनच आपण ब्लांच न करता पालकमधला हिरवेपणा आणि जीवनसत्व दोन्ही टिकवून ठेवणार आहोत। यासाठी हे धुवून घेतलेला पालक मी त्या तेलामध्ये मिरचीसोबतच फ्राय करून घेणार आहे। याला अगदीच 2 ते 3 मिनिटं लागतात आणि पालक सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी 1 ते 2 मिनिटातच ही सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून एखाद मिनिटभर ह्याला परतावं लागेल आणि हे पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतर गार करून मग मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यावी लागेल। ही अशी बनवलेली पेस्ट आपण पालक पनीर, पालक राईस, पालक पराठा किंवा पालक पुरीसाठी सुद्धा ही वापरू शकतो। तुम्ही बघू शकाल ही आता व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आणि गार झाल्यानंतर याची बनवलेली पेस्ट आपण 7 ते 8 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो। कलर पण आहे असा राहतो याचा। चला तर मग बनवूयात आपली लसूणी पालक। यासाठी मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 तुकडा दालचिनीचा, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 मिरी घालून याला परतून घेणार आहे। याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि याला पण थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे बारीक कट करून घेतलेला लसूण। यातला थोडा लसूण आपण आत्ता वापरणार आहोत आणि थोडा तडक्यासाठी वरून याला आपण वापरणार आहोत। आता हा थोडासा फ्राय झाला की याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालणार आहे आणि याला सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता याच्यामध्ये इतर मसाले आपण घालून घेऊयात। त्यासाठी मी घातलेला आहे हळद आणि गरम मसाला, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेली पेस्ट घालणार आहोत आणि मिक्स करून याच्यामध्ये लागेल असं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। हे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आता उकळू द्यायचं आहे। याच्यामध्ये चवीपुरती थोडीशी साखर घातलेली आहे मी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी घरातली साय असते त्या साईला थोडंसं फेटलेलं आहे आणि याच्यामध्ये घालते आहे। याच्याऐवजी आपण फ्रेश क्रीमचा वापरसुद्धा करू शकतो। आता याला व्यवस्थित मिक्स केलं आहे। एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती एक तडका द्यायचा आहे। ह्या तडक्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल। आता ही आपली मस्त अशी लसूणी पालक रेडी आहे। चला तर मग तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला कशी वाटली ते। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय बाय।